दारू आणि सिगरेट पिणारा व्यक्ती रक्तदान करू शकतो का नाही याच्या आन्सरसाठी व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर मी लॉ स्टुडंट आतिश आणि आज आमच्या कॉलेजमध्ये मान्य शरदरावजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर होतं. कॉलेजमध्ये जाऊन रक्तदानाचे काही फायदे वाचून मोटिवेट झालो, पण एवढं रक्त काढलेलं बघितलं की माझा कॉन्फिडन्सच गेला. म्हणलं राहू द्या. आणि ना आमच्या कॉलेजमधल्या मित्रांसोबत वयस्कर शिक्षकांनी देखील रक्तदान केलं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढ्या मोठ्या रक्ताच्या पिशव्यांनी हातात तरी कुठं ब्लड डोनेट केले ते कुठं जातं ते आपण यांना विचारूया. हे जे ब्लड आहे ते आता सध्या कलेक्शन केलेलं आहे आपण, ठीक आहे. आणि हे जे सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण यासाठी गोळा करतो जेणेकरून आपण ते जे डोनर आहे त्या डोनरला काही प्रॉब्लेम आहे का, समजा जसं समजा सिरो पॉझिटिव्ह बरोबर आहे, SCV, HBCG, HIV अशा प्रकारचे जे काही आहे त्यांना समजा डिसीज वगैरे, तर ते चेक करतो आपण आणि त्यानंतरच कन्फर्म करतो की बाबा हा जो डोनर आहे समोरच्या डोनरला ब्लड म्हणजे रिसिव्हरला ब्लड देऊ शकतो आपण, ठीक आहे. त्यामुळे हे जे सर्व आहे प्रोसिजर अशा प्रकारे चालतं. म्हणजे हे ब्लड लॅब प्रोसेशन करून प्युरिफिकेशन करून आणि रिक्वायर्ड टेम्परेचरमध्ये ठेवतात आणि गरजू लोकांना पुढे प्रोव्हाइड केलं जातं. इथं मी बऱ्याच लोकांना विचारलं की रक्तदान का केलं पाहिजे, तर बऱ्याच जणांचं उत्तर होतं की रक्त प्युरिफाय होतं, रक्त नवीन तयार होतं वगैरे वगैरे. आता आपण विद्यार्थ्यांचे स्टुडंटचे रिव्ह्यूज घेऊयात रक्तदानाबद्दल. माझं नाव प्रमेय राजू भोसले. मी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. BLLB 4th इयरचा स्टुडंट आहे. त्यानंतर मी आज ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि माझं हे 9व्यांदा ब्लड डोनेट केलेलं आहे. माझं सर्वांना हेच सांगणं आहे की ब्लड 24 तासामध्ये प्युरिफाय होते, त्यामुळे लवकरात लवकर ब्लड डोनेट करू शकतात त्यांनी करा. मेजर असं काही म्हणजे डिफरन्स नाही जाणवत नॉर्मली. पण अजून एका विद्यार्थ्याचा रिव्ह्यू घेऊयात रक्तदानाबद्दल. तर मी शाहू कॉलेजचा विद्यार्थी आहे. हे बघा मी रक्तदान केलंय, सगळ्यांनी रक्तदान केलंच पाहिजे आणि जिमवाले पोरांनी तर नक्कीच केलं पाहिजे. म्हणून मी सांगतो रक्तदान करा. रक्तदान केलं रक्त शुद्ध पण होतं आणि जिमवाले पोरांनी रक्तदान करा. आणि आज संध्याकाळी काही जिमला जाऊ नका. आणि आपल्या गुगल माहितीच्या प्रमाणे तुम्ही किमान 3 महिन्यात एकदा रक्तदान करू शकता. आता रक्तदानाचे फायदे तर तुम्हाला माहितच असतील, जसे की नवीन सेल्स तयार होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते, कॅलरीज बर्न होतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्यामुळे कुणाच तरी जीव वाचतो. आणि आपला महत्वाचा प्रश्न म्हणजे दारू आणि सिगरेट पिणारे रक्तदान करू शकतात का नाही ते आपण त्या डॉक्टरला विचारूया. कसं आहे, समजा जर आपण सिगरेट किंवा दारू जर पिलीच तर 10 ते 12 तासानंतर आपण करू शकतो ब्लड डोनेट. कसं आहे, समजा जर त्यांनी सिगरेट किंवा दारू पिलेली असली त्याच्या नंतर जर आपण त्यांचं ब्लड घेतलंच बरोबर, तर काय होतं, समजा समोरचा जो रिसिव्हर आहे तर त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो काय म्हणजे काय. त्यामुळे कसं आहे, आपण 10 ते 12 तासानंतर आपण ब्लड त्याचं घेऊ शकतो. बरं, ठीक आहे. म्हणजे आपण 10 ते 12 तासानंतर त्याचं ब्लड घेऊ शकतो असं सरांचं म्हणणं आहे. बरोबर. ज्यांनी आज ब्लड डोनेट केले ते जिमला जाऊ शकतात का नाही ते एक प्रश्न आपण सरांना विचारूया. म्हणजे आजच्या तारखेत तर राहू द्या, जेणेकरून कसं आहे हार्डवर्क नको व्हायला बॉडीने, कारण की ऑलरेडी आपल्या बॉडीतलं जे आहे 350 ब्लड जे आहे समजा ते आपण घेतलेलं असतं बरोबर. त्यामुळे म्हणजे आज जे आहे हार्डवर्क करणे ते म्हणजे क्वचित थांबावे, समजा रनिंग वगैरे अशा प्रकारची जे पण ऍक्टिव्हिटी आहे ते थांबून द्यावं आजच्या दिवसासाठी. म्हणजे सरांनी सांगितलं की आज तुम्ही एक 24 तासापर्यंत तुम्ही हार्डवर्क करू नका किंवा रनिंग करू नका किंवा जिम करणं टाळा. आणि रक्तदान केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळतं. त्या सर्टिफिकेटचा उपयोग काय हे आपल्याला सर सांगतो. सर सांगा. सर्टिफिकेटचा उपयोग म्हणजे कसं आहे, सर्टिफिकेटवरती समजा एक प्रमाणपत्र असतं सर्टिफिकेट की बाबा या व्यक्तीने समजा तुम्हाला ब्लड दिलेलं आहे या ब्लड बँकला, आणि यावरती कसं आहे ब्लड ग्रुप आपला मेन्शन असतो. आणि जेणेकरून कसं आहे एक इथं कुपन असतं, जेणेकरून समजा तुम्हाला किंवा तुमच्या रिलेटिव्हना किंवा फ्रेंडला ब्लडची आवश्यकता जर असलीच तर आपण काय करतो, हे कुपन आपल्याकडे ठेवतो आणि त्याला काही कन्सेशन देऊन आपण त्यांना ब्लड बँक देऊन टाकतो. ओके, थँक्यू. आपल्याला आज बऱ्याच जणांचे रिव्ह्यूज घ्यायचे होते, पण डॉक्टरांजवळ गर्दी असल्यामुळे आपण त्यांचे रिव्ह्यूज घेऊ शकलो नाही. पुन्हा मान्यवर आले त्यामुळे ती गर्दी झाल्यामुळे आपण त्यांचे काही रिव्ह्यूज घेऊ शकलो नाही. तर भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.